Good morning. Today we will see the preparation methods of alkyl halides. Last period we have seen the nomenclature as well as the classification of halogen derivatives. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन किंवा त्याचा नॉमेनक्लेचरचा जो भाग होता तो आपण मागच्या बघितला. आज आपल्याला बघायचं आहे त्यांच्या प्रिपरेशनच्या मेथड्स पण कोणाच्या फक्त अल्किल हॅलाइड्स आहेत, दॅट मीन्स हॅलो अल्केन्स. आता बघा अल्किल हॅलाइडच्या जे प्रिपरेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्या बघत असताना आपल्याला सुरुवातीला अल्किल हॅलाइड हा कशाने रिप्रेझेंट करतात हे सुरुवातीला बघू आपण. वी नो दॅट they are represented by Rx. What is R here? R is the alkyl group and X is the halogen. कोणत्याही अल्किल ग्रुप मधला जर आपण एखादा हायड्रोजन काढला अल्केन मधला आणि त्याला हॅलोजनने रिप्लेस केला तर त्याला आपण अल्किल हॅलाइड म्हणतो, हे आपण बघितलं. आता बघा असा कंपाऊंड आपल्याला मिळवायचा आहे. मिळवण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये स्टार्टिंग जो काही हे असणार आहेत रिएजंट त्याच्यापासून याला मिळवण्यासाठी त्याच्या आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या असतात. एक म्हणजे जो काही रिएजंट आपण घेणार त्याचा फॉर्म्युला, त्यानंतर त्याच्यामधल्या रिॲक्शनच्या कंडिशन्स आणि नंतर प्रत्येकाचे काही एक्झाम्पल्स. त्याचबरोबर जो आपण अल्किल हॅलाइड मिळवणार आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, म्हणजे जो अल्किल क्लोराईड जर असेल तर त्यावेळेस कंडिशन वेगळी असणार, ब्रोमाइड असेल तर कंडिशन वेगवेगळी असणार. बघू आपण वन बाय वन, स्टार्टिंग फ्रॉम दी प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल. सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला जो भाग आहे तो म्हणजे अल्कोहोल पासून आपल्याला तयार करायचा आहे. दॅट इज फर्स्ट इज फ्रॉम अल्कोहोल. आता हा सर्वात महत्त्वाचा असं का म्हटलं मी, तर अल्कोहोल इट इज अ वाईडली अवेलेबल कंपाऊंड. खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असणारा हा कंपाऊंड आहे आणि त्याच्यामुळे अल्कोहोलपासून अल्किल हॅलाइड मिळवणं ॲज कम्पेअर टू अदर सोल्युशन्स इज इझी. पण अल्कोहोलपासून मिळवत असताना म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचं बघा, वी हॅव टू कन्वर्ट ROH इंटू RX. फक्त अल्कोहोल मधला OH हा अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे. ROH मधला OH ला आपल्याला X ने रिप्लेस करायचं आहे. पण हे रिप्लेस करत असताना वेगवेगळे रिएजंट्स वापरले जातात. त्या वेगवेगळ्या रिएजंटनुसार म्हणजे ह्या प्रिपरेशनच्या सुद्धा पुन्हा त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या मेथड्स आहेत फ्रॉम अल्कोहोल. कोणत्या मेथड्स आहेत ते आपण वन बाय वन बघू. बघा सगळ्यात पहिली जी मेथड आहे दॅट इज दी फ्रॉम हॅलोजन ऍसिड किंवा त्याला आपण हॅलो ऍसिड म्हणतो, दॅट इज HX. आता बघा हॅलो ऍसिड पासून जर आपल्याला हे मिळवायचं असेल म्हणजेच when ROH reacts with HX it gives RX प्लस H2O. हा त्याचा जनरल फॉर्म्युला असणार. व्हॉट इज HX? इट इज दी हॅलो ऍसिड. ही जी रिएक्शन दिली ही जनरल रिएक्शन आहे. जनरल रिएक्शन मध्ये अल्किल R हा अल्किल ग्रुप R ने दाखवला जातो, हॅलोजन हा X ने दाखवला जातो. आपण एक स्पेशलाइज एक्झाम्पल घेत असताना इथं जो काही असतो तो त्या ठिकाणी योग्य तो त्या ठिकाणी रिप्लेस करू शकतो. तसं इथं CH3 घेऊ शकतो, तिथं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन काही आपल्याला घेता येतं. आता बघा याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेला कंडिशन सुद्धा सारखी राहिलं तसं काही नाही. इफ वी कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ हायड्रोजन क्लोराईड, व्हॉट विल वी गेट? बघा अल्कोहोल दॅट इज ROH when reacts with HCl. त्यावेळेसची कंडिशन असणार दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. म्हणजेच अल्कोहोल when reacts with hydrogen chloride in presence of anhydrous ZnCl2
याला ल्युकास रिएजंट असंही म्हटलं जातं. ल्युकास रिएजंट. You can imagine what will be the product. OH is replaced by Cl, that means RCl plus H2O. Byproduct हा सेम असणार H2O. If we take CH3 here instead of R, CH3OH plus HCl, it will give CH3Cl plus H2O. त्यांचं नॉमेनक्लेचर आपल्याला माहिती आहे. आता बघा हे झालं HClच्या बाबतीत. जर याच्याऐवजी HBr जर असेल तर मात्र कंडिशन बदललेली असेल. इथं बघा काय असणार कंडिशन. इन केस ऑफ HBr, this reaction takes place in presence of NaBr and H2SO4. आता या ठिकाणी हा जो HBr आहे हा सुरुवातीला रिएक्टंट म्हणून राहत नाही, तर ह्या दोघांच्या रिएक्शन मध्ये तो त्या ठिकाणी तयार होतो रिएक्शन मध्ये. म्हणून याला म्हटलं जातं HBr इज प्रोड्यूस्ड इन C2. HBr इज प्रोड्यूस्ड इन C2. आता बघा प्रॉडक्ट काय असणार. इन्स्टेड ऑफ OH, Br is replaced here, so we will write here RBr. This is the condition for HBr. म्हणजेच हॅलोजन ऍसिड पासून जर आपल्याला हे मिळवायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने तो अल्किल हॅलाइड हा मिळत होतो. आणि तुम्हाला सांगितलं की ही खूप जास्त प्रमाणात यूज केली जाणारी मेथड आहे. आता बघा याच्यामध्ये हे झालं फ्रॉम हॅलोजन ऍसिड. त्यानंतरचा दुसरा आहे फॉस्फरस हॅलाइड. फॉस्फरस हॅलाइड पासून सुद्धा आपल्याला अल्कोहोलची रिएक्शन जर फॉस्फरस हॅलाइड बरोबर जर केली तरी सुद्धा आपल्याला अल्किल हॅलाइड मिळू शकतो. बघा याच्यामधला सेकंड लक्षात घ्या. अल्कोहोल पासूनच आपण मिळवतोय, पण आता मिळवणार आपण फॉस्फरस हॅलाइड पासून. फॉस्फरस हॅलाइड. आता फॉस्फरस हॅलाइड सुद्धा दोन प्रकारचे असतील. दॅट इज PX3 और PX5. एक्झाम्पल बघू आपण त्याचं. बघा आता PX3 आणि PX5. X म्हणजे कोणता एक हॅलोजन. जनरली या ठिकाणी ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन हे ह्या प्रकारचे कंपाऊंड्स या ठिकाणी फॉर्म करतात. पण PX5 मध्ये फक्त क्लोरीनच असणार, कारण की बाकीचे कंपाऊंड्स हे अनस्टेबल असतात. म्हणून आपण त्याचे एक्झाम्पल बघू फॉस्फरस हॅलाइडचे. सपोज वी टेक हियर ROH. आता बघा आपण याच्याऐवजी घेणार इथं PBr3. Alcohol when reacts with phosphorus tribromide, what will be the compound? बघा we have to take 3 molecules of alcohol here. We will get 3RBr. इथं अल्किल ब्रोमाइडचे 3 मॉलिक्युल्स, अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल हाइड जो कोणी असेल तो त्याचे 3 मॉलिक्युल्स या ठिकाणी प्रिपेअर होणार. देन प्लस इट विल बी H3PO3. फॉस्फोरिक ऍसिड विल बी प्रिपेअर्ड हियर. आता बघा याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. जर समजा आपण एक स्पेशल एक्झाम्पल घेतला, वी कॅन टेक हियर. इफ वी टेक 3 times CH3OH plus PBr3, it gives 3 CH3Br plus H3PO3. Name of this compound. This is the methyl alcohol, or we can say it as methanol. This is methyl alcohol. Reacts with phosphorus tribromide. It will give 3 molecules of bromomethane or methyl bromide. IUPAC मध्ये आपण ब्रोमोमिथेन म्हणतो, plus phosphoric acid. So this is the preparation of alkyl halide from
फॉस्फरस हॅलाइड मधला फक्त पहिला घेतला आपण PX3. आता दुसरा जो हॅलाइड आहे दॅट इज PX5. आपल्याला त्या PX5 पासून सुद्धा याला प्रिपेअर करता येतात. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की PX5 मध्ये आपण फक्त एकच घेणार आहे दॅट इज PCl5, पण बाकीचे अनस्टेबल असतात. बघा कशा पद्धतीचं असणार, दॅट इज ROH रिॲक्ट्स विथ PCl5. इट गिव्स, इथं एकच मॉलिक्युल्स घ्यायचा आहे, त्याचा 2 मॉलिक्युल्स घ्यायची गरज नाही. इट गिव्स RCl प्लस नेक्स्ट इज दी HCl प्लस POCl3. हे बाय प्रोडक्ट असणार आहेत हायड्रोजन क्लोराईड अँड फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड. त्याचं नाव आहे फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड. जसं मी तुम्हाला सांगितले की R मध्ये आपण कोणताही अल्किल ग्रुप घेऊ तिथं आपण त्याला प्रिपेअर करू शकतो. सो दिस इज दी प्रिपरेशन फ्रॉम फॉस्फरस हॅलाइड. आता बघा याच्यामध्ये ही जे 2 मेथड्स आपण बघितल्या त्याच्यामध्ये अल्कोहोलमध्ये, तर अल्कोहोलमध्येच प्रिपरेशन करण्यासाठी अजून एक तिसरा रिएजंट वापरला जातो अल्कोहोलपासून, म्हणजे ROH2RX मध्ये तिसरा असणार आहे दॅट इज दी थायोनिल क्लोराईड. बघा व्हॉट इज दिस थायोनिल क्लोराईड, C म्हणू आपण त्याला. इट इज गिवन बाय SOCl2. थायनिल क्लोराईड जो आहे हा SOCl2 ने दाखवला जातो. आता बघा ही जी मेथड आहे दॅट इज फ्रॉम SOCl2. दिस इज कन्सिडर्ड टू बी दी बेस्ट मेथड. आता या मेथडला बेस्ट मेथड का म्हटलेलं आहे ते आपण बघू. सगळ्यात पहिले आपण बघू याच्यामध्ये कशा पद्धतीची रिॲक्शन असणार. दॅट इज ROH रिॲक्ट्स विथ SOCl2 दॅट इज थायोनिल क्लोराईड. इट गिव्स, आपल्याला पाहिजे असलेला मेन प्रोडक्ट कधी पण पहिले लिहून घ्यायचा. बाय प्रोडक्ट आपल्याला वेळेवर नाही आठवले तरी चालतात. बघा आता इथं काय असणार, OH रिप्लेस बाय Cl दॅट मीन्स RCl. आता यातलं बाय प्रोडक्ट कोणता असणार, एक असणार HCl प्लस SO2. आता दोन्ही बाय प्रोडक्टच्या तिथं एक अपवर्ड एरो मी दाखवलेला आहे. व्हॉट इट शोज, इट शोज दॅट दे आर इन गॅसियस स्टेट. आता हे गॅसियस स्टेटमध्ये असल्यावर रिॲक्शन झाल्या ते ॲटमॉस्फिअरमध्ये चालले जातात. म्हणजे इथं शिल्लक काय असणार रिॲक्शन मिक्सचरमध्ये, फक्त अल्किल हॅलाइड असणार. म्हणून अशा पद्धतीने मिळवलेला जो अल्किल हॅलाइड आहे इट इज इन द प्युअरेस्ट फॉर्म, सगळ्यात प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला अल्किल हॅलाइड इथे मिळतो. म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं दिस इज द बेस्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल. तर ह्या तिन्ही पद्धतीने आपल्याला मिळवता येतात. कोणते 3 रिएजंट असणार अल्कोहोल टू अल्किल हॅलाइडमध्ये. पहिला असणार हॅलोजन ॲसिड, दुसरा असणार फॉस्फरस हॅलाइड्स, त्याच्यामध्ये फॉस्फरस ट्राय हॅलाइड किंवा फॉस्फरस पेंटाहॅलाइड, आणि तिसरा असणार आहे थायोनिल क्लोराईड दॅट इज SOCl2.